हा बोला का? नाही, तुमच्या माणसाला रानाचं घरी झेपणा झाले. म्हणजे तो राणा मोहितेच्या नाकावर टिचून घरला येऊन गेलाय. काय? राणा घरात येऊन गेला परत? तो राणा आहे, कधी बी कवा बी कुठं बी पोचतो. त्या तुमच्या आणि माझ्या पोतर पोचायला येळ नाही लागणार. तेव्हा काहीतरी करा. ठीक आहे, मी बोलतो मोहिते संकट. बघा जमतंय का, नाहीतर मी गेम वाजवतो त्याचा. तसं बी मला लय येळ नाही लागणार. नाही नुसता राणा भरून काय होणार आहे? मी का नाही माझ्या बहिणीला शब्द दिलाय, अख्ख्या गायकवाड खानदानाची राख रांगोळी करणार. आणि राणा गेल्यावर ते काम तुला करायचंय. तेव्हा आताच कशात अडकू नकच बाई. तू का नाही फक्त तुला जेवढं काम दिलंय तेवढं करायचं. बाकी मी त्याचा बंदोबस्त करतो. माधुरी काकी, हा चल की जेवायला, रुंदी थांबल्यात. वय वय चल की, चल चल. वा, बघितलं काय? पुरणपोळ्या आणि ते बी गोदकाच्या आजच्या. काय घरला गेलो होतो का नाही, तेव्हा घेऊन आलो. हे बघा, पहिला मान तुमचा. तेव्हा तुम्हाला सांगतो, पोलिसाचा हे पहारा, पण तुमचा आशीर्वाद आणि घरच्यांचं प्रेम माग असताना काय होणार आहे. हे घरात गेलो आणि पुरणपोळ्या घेऊन आलो. उदक्याला आता बरं वाटलं असेल. देवा, अहो कधी एकदाच पुरणपोळ्या खातो असं झाले बघा मला. तुम्ही बी खावा, मी बी खातो. तिकडे बसतो आणि खातो मी. कधी नव्हते एकट्यानं असा सण साजरा करतो. आजी, मस्त झाल्यात पुरणपोळ्या. बघ रे, बस का घे. हा पोचला का? वय वय पोचलो मी. काय करताय तुम्ही? काही नाही, जेवतायत सगळे. अरे वा, मी बी जेवतोय. हो, बरं तुम्ही नीट खाऊन घ्या. आई कोण आहे? रानात आहे का? दे मला. नाही दे मला. अगं, मला बोलायचं त्याच्या संगत. दे की. हॅलो राणादा, मला लय मज्जा आली तुम्हाला म्हणून. वय काय? त्या पप्या काकाला तर लय वरडा पडला बघ. अरे काय सांगतेस? लक्ष्मी दे की जरा, मला पण बोलू दे. हॅलो भाऊजी, कसं आहे सा? आहे की बरं आहे. बरं नीट खाऊन घ्या आणि काळजी घ्या स्वतःची. आता कुठे आहे तुम्ही? मी ते आपलं केरली मधलं ते भैरवाचं मंदिर आहे ना, तिकडे. बरं बरं, काळजी घ्या. मला बोलायचं आणि इकडं. वय एक मिनिट. हा हॅलो राणादा. नीट काळजी घे बरं का. वय घेतो की. परत कधी येणार आहेस? मी निर्दोष सिद्ध झाल्यावर. अरे पण कधी होणार आणि कवा आणि कसं? अरे किती दिवस असंच पळणार आहेस? माझी समधी तयारी सुरू आहे. तर लय दिवस नाही. बघ
त्या मोहितेकडून जरा सांभाळ. त्याची लई करडी नजर आहे तुझ्यावर. वय तू त्याची काय बी काळजी करू नकोस. अरे मग ते बरकत बी त्याच्या पायाशी गेलाय आहे ना ठाऊक तुला. तू जाऊ दे तिकडे, ध्यान देऊ नकोस. बरं तू अंजली बाईसनी फोन दे जरा. होय देतो, तू काळजी घे बरं का. वहिनी हा बोला. अंजली बाई, आज समद्यांसंगत बोलायचं होतं बघा. समद्यांसंगत बोलणं झालं, आता जरा बरं वाटतंय. हो ते जरा सूरजला सांगा, ते बरकतचा काही विचार करू नकस, नाही तर उगाच त्याच्या संगत भांडायचं. हो हा, जरा सांगा जरा. सांगते. बरं ठेवू का? हो. राणा 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 डोकं फिरवून टाकलं त्यांनी नुसतं. साहेब शांत व्हा. ए बरकत, बरकत, साहेबांचा पेक भर. साहेबांचा पेक भर. साहेबांचं डुसकं आधी फिरलंय. जरा स्ट्रॉंग पेक भर की. हा साहेब बघ कसे स्ट्रॉंग आहेत. जरा स्ट्रॉंग पेल भर. मागचा लेस गोळमाट होता. बरोबर चांगला भर. ए मूर्खा, इडियट, चांगला चान्स आला होता राणाला पकडायचा, तुझ्यामुळे गेला. तोंडाला रंग फासून बसला होता. शुद्ध तरी होती का तुला? हा, त्याचाच उतारा करायला साहेब. इडियट, इडियट. होय मागो मागो बरं तिथे झालं. पेक बोलून झालाय साहेब. मला एक गणित कळणं झालं. बघा ना, म्हणजे तुमच्यासारखा इतका आता मस्त जबराट अधिकारी आणि ते राणा चिरकुट, आणि तुम्ही त्याला पकडू शकत नाही, म्हणजे कस काय साहेब? का राणा जबराट आणि तुम्ही चिरकुट? ए परेश पाटील, मी नाही, असं राणाला वाटत असेल ना, ते सांगालोय साहेब मी तुम्हाला. काय बी करा, पण त्या राणाला पकडा, त्याचा गेम वाजवा. उगाच लोक आहेत की नाही, गावातील लोक काय बी बोलायला लागल्यात. ए लोक काय बी बोलू देत, मला काय घेणं नाही. असं कसं नका सांगू, असं कसं नका सांगू. हे बघा, परवा मी असं गावातनं फिरत होतो. जरा ते दुखते नाही. गावातनं फिरत होतो, तर एका कोपऱ्यावर 4 माणसं उभारली होती. ती काय म्हणाली की राणानं मोहिते साहेबाला पैसे चारल्यात, म्हणून मोहिते साहेब राणाला पकडू शकत नाही. बघ, आणि दुसऱ्या चौकात गेलो, तिथे 4 माणसं उभी होती. ती काय म्हणाली, मोहिते साहेब की बस की बातच नाही राणा को पकडणे की. ए पप्प्या, असं मी नाही, गावातले लोक म्हणत होते. हो, माझं काय, मला लय वाईट वाटलंच की साहेब, मी तुमचा माणूस आहे. नाही 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 साहेब, त्या राणाचा बंदोबस्त तुम्ही लवकरात लवकर करा करा. इकडे साहेब तो राणा सांग, माहिती नाही. कुठं राणा सांग. काय करताय? का मारताय गरीबाला? गरीब राणाचा खास मित्र आहे तो, गरीब म्हण. नाही साहेब, मी आता राणाकडे काम नाही करत. मला राणा कुठे काय अजिबात माहित नाही. कुठं सांग. नाही साहेब, माहिती मला. थांबा थांबा, नका मारू त्या बिचाऱ्याला. हो, हे खोटं बोललो बरं, सांगतो. जर नशीब चांगलं आहे तर पिस्टल असते नाही. गोळी घातली असती, गोळी डिस्क्याव. पिस्टल घेऊन ये माझी. पिस्टल घेऊन ये. जा जा म्हणतो ना. आणा. जा. साहेब, फोन वाजला. फोन आला तुम्हाला? तिथं सांग. थोडा वेळ वाचला. हॅलो साहेब,
राणा आता भैरवाच्या देवळात झोपलाय. बेसावधान, आत्ता गेला तर नक्की हाताला लागेल. आणि तिथं नसेल तर माझा एन्काउंटर करा. पप्या चल चल उठ लवकर. अहो कुठे जायचंय? शिकार करायला जायचंय. हा? बेसावध शिकार आत्ताच बाळ टाकायचंय नको नको ओ ऐका, कशाला शिकार करायला पाहिजे आता रातच्या टायमाला? नको, मॅडमनी काहीतरी केलं असेल की आपल्याला खायला. अरे चल लवकर, परत तुम्ही चान्स नाही मिळणार. अहो अहो पण ह्या अवस्थेत तुम्ही जाताय? चला चला चला, आपली शिकार. चला तापा बोलवा. ए फौज पाट्याची गरज नाही. हा मोहिते एकटा पकडणार त्या शिकारीला. तू फक्त बघायचं आणि सगळ्या लोकांना जाऊन सांगायचं मोहित्याने कसा पकडला ते. तुला दाखवतो हा मोहिते काय चीज येते. आणि मग त्या राजाने सगळ्या वाईट गोष्टींवर मात केली आणि त्याचं साम्राज्य परत मिळवलं. चला झोपा आता. अगं काय झालं? आई, अगं मला झोपच येत नाहीये. राणाला पाहिजे. राजलक्ष्मी, राणाची नाही येत माहितीये ना तुला, मग काय उगाच नाटकं चालले. झोप चल, सोड. आई तू गाणं म्हण की. अगं आत्ताच गोष्ट ऐकलीस ना, परत काय गाणं? झोप चल. अगं हो ग आई, गाणं म्हण की. मी पक्क झोपेन. राजलक्ष्मी आई म्हण की गाणं. बर, पण झोपायचं लगेच. नीज माझा नंदलाला, नंदलाला रे. नीज माझा नंदलाला, नंदलाला रे. शांत हे आभाळ सारे, शांत हे आभाळ सारे. शांतता रे, शांत वारे, शांतता रे, शांत वारे. देवा, मी कधी या समध्यातनं बाहेर पडणार? कधी माझ्या माणसांमध्ये जाणार? बाहेर पडू तरी कसा? आश्रमात काय ना काय भानगड आहे. ड्रग्स कोण आणत असेल तिकडे? आपल्या भागात कसलं विष कोण पसरवत असेल? समजायचा माग काढला तर पक्का काय ना काय हाती लागणार वाटते मला.
वहिनी फोन उचला. हा बरकत भाऊजी. वहिनी आत्ताच बाहेर पडा आणि राहणार पहिला वाचवा बघा. का काय झालं? तो मोहिते आणि पप्प्या आत्ताच घरातनं बाहेर पडल्यात. तो मोहिते पिसाळाय आणि तो पप्प्या बैसाटलाय बघा. कुणाची तरी शिकार करणार अशी म्हणत होते. वहिनी बहुतेक रानाची शिकार करणार म्हणत होते. तर तुम्ही लवकर बाहेर पडा. बरकत भाऊजी तुम्ही आधी जरा शांत व्हा. हे बघा राणाजी कुठे आहेत ते कोणालाही माहिती नाहीये. नाही वहिनी आता कुणाच तरी फोन आलता. तो मोहिते ह्या टायमाला पिस्तूल घेऊन बाहेर पडलाय म्हणजे राणा कुठं ही पक्की खबर त्याला मिळाल्या बघा. वहिनी बहुतेक राणाची कोणीतरी टीप दिला. तुम्ही लवकर बाहेर पडा आणि राणाला पहिला वाचवा वहिनी. बरं ठीक आहे मी बघते काय ते. तुम्ही नका काही काळजी करू. हा हा लवकर. सूरज भाऊजी अहो ते मोहिते राणाजींना मारायला निघालेत. आपल्याला त्यांना अडवायला पाहिजे. त्यांना कसं माहिती राहणार कुठे आहे? ते काही नाही माहिती मला पण त्यांना राणाजींबद्दल नक्की काहीतरी खबर मिळाली आहे. आपल्याला जायला पाहिजे. चला. हे बघ गोदाक आणि पोरांची काळजी घे. आम्ही जाऊन येतो. वहिनी या लवकर या. वहिनी काळजी घ्या राणा भाऊजींची. साहेब आज त्या रानाचं काम तुम्ही तमाम करा म्हणजे करा बघा. बस झालं. त्या रानानं माझ्या डोसक्याला लई त्रास दिलेला आहे. साहेब तुम्ही माझ्या भावासारखा आहे. माझ्या अपमानाचा बदला तुम्हीच घ्यायचं साहेब. ए परेश पाटील हे भाऊ बिऊ काही नसतं. हा ते आणि जरा दारू पिणं कमी कर. हो सॉरी साहेब तुम्हाला खटकलं काय? काय झालंय साहेब त्या रानानं माझ्या डोसक्याला लई त्रास दिलाय त्यामुळे मला सवय लागल्या दारू प्यायची. तुम्ही रानाचा गेम करा माझी सवय सुटली म्हणून समजा. आज त्या राणाला उडवणार. बस तुम्ही घ्या. चला तुम्ही रानाला टाकून देऊ आपण. आज उडवणारच त्याला मी. सोडणार नाही त्याला मी. आज सापडलं की असं ठिचक्याव करतोय त्याला. वहिनी थांबा. कोण आहे गाडी समोर? कोण आहेत? साहेब ही दोघं कशाला आले गाडी समोर आपल्या? अरे तुम्हाला दोघांनी मरायला काय आमच्या साहेबांची गाडी सापडली काय? हा साहेब कुठे निघालाय तुम्ही? मसनर निघालो. येणार हे बघा तुम्ही राणाजींना मारू शकत नाही. ते तुम्ही कोण सांगणार? आम्ही राणाला मारणार. तुम्हाला काय करायचं आहे साहेब? तुम्ही घाला अंगावर गाडी घाला. परेश पाटील चुप. ठीक आहे. साहेब तुम्ही कायद्याचे रक्षक आणि तुम्हीच असं करणार वय? काय करतोय? कोण कुणाला मारतोय? आम्ही फिरायला निघालो. आम्ही आहे की नाही शतपावली करायला निघालेलो आहोत. बघा तुम्ही कुठं चालले आम्हाला चांगलंच माहितीये. माहितीये ना मग वाट सोडा आमची. नाही साहेब हे बघा तुम्ही राणाजींना पकडू शकता पण त्यांना मारू शकत नाही. वय सेल्फ डिफेन्स साठी आम्ही पिस्टल चालवू शकतो. नाही आम्हाला कोणाचंही बंधन नाही. हे बघा साहेब मी तुम्हाला नियमाचा भंग करू देणार नाही. कायदा तुम्ही तुमच्या नवऱ्याला शिकवा. नियम आहे की नाही तो नियमाचा भंग राणानं केलेला आहे. साहेब यांचं काही बी ऐकायचं नाही. सरळ अंगावर गाडी घालायची. घाला तुम्ही उडवा. नाही मी नाही तुम्हाला जाऊ देणार कुठे. हवं तर तुम्ही माझ्या अंगावर गाडी घाला. अहो वहिनी नशीच आहेत ती माणसं. थांबा साहेब ही बाई आहे की नाही लई डोसक्याला त्रास आहे. लई बोलत्या. जोपर्यंत समजत नाही की नाही तोपर्यंत समजू द्या. तुम्ही गाडी कडेला घ्या घाला तिकडे तिकडे गॅस साईड गण मारा. वहिनी नशीच आहेत ती माणसं. वहिनी ऐका. अहो भाऊजी आपल्याला त्यांना अडवायला पाहिजे. वहिनी कसं अडवणार? तुम्ही फोन लावा राहणार. अहो मी मगाचपासून फोन लावते त्यांना नाही लागत त्यांचा फोन.
भाऊजी राणाजींना काही होणार नाही ना? अहो काय होणार नाही वहिनी, तुम्ही काळजी करू नका. अहो काय काळजी करू नका. अहो ते मोहिते राणाजींना नाही सोडणार. आपल्याला त्यांना अडवायला पाहिजे, राणाजींना वाचवलं पाहिजे. अहो वहिनी, आता किती बी आणि काय बी केलं तरी मोहिते पहिला पोहोचणार आहे तिथे. आता देवच काय ती करेल अशी आशा.